छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, मौलाना अब्दुल कलाम आझाद, मी यांना सर्वांना मानणारा माणूस आहोत. असं नाही की आज इंटरव्ह्यू म्हणून घालतो. तुम्ही कुठे पहा, मी नेहमी भगवा वापरतो. आणि मेंबर निवडून आले त्यावेळेस पूर्ण गुलाल आम्ही आमच्या अंगावर घेतला. हे आरोप खोटे आहे. यांनी हे आरोप सिद्ध करून दाखवावे. मी कोण्या शेतकऱ्यांना कोण्या हमालांना काहीच नाही म्हटले. कशावरून म्हणू? भगवा तुम्ही स्वतः घालतो ना. नमस्कार, आदाब, जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, विदर्भ शासन न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज जे आपला विदर्भ शासनच्या प्लॅटफॉर्मवर मुद्दा आहे ते आहे भगवा रंग. दर्यापूरच्या एपीएमसी मध्ये भगवा रंगाला घेऊन एक राजकारण, चांगलंच राजकारण तापलेलं आहे. भगवा म्हणजे काय? ज्याशिवाय राष्ट्रध्वज पूर्ण होऊ शकत नाही. भगवा म्हणजे त्याग, बलिदान, निस्वार्थ सेवा, साहस याचा प्रतीक असलेला रंग म्हणजे भगवा. आणि आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन जे स्वराज्याचा लढा दिला तो रंग आहे भगवा. तर आपल्यासोबत जे एपीएमसीचे हमाल व्यापारी संचालक श्री आसिफ खान पैलवान हे आपल्या चॅनलला जुळलेले आहे. आणि याच्यावर भगवा रंगावरून आरोप झालेला आहे की हे एपीएमसी मध्ये हमाल वर्ग, व्यापारी आणि कास्तकारांना स्पष्ट यांचे आदेश किंवा आव्हान होते की यांनी भगवा रंग धारण करून एपीएमसी मध्ये प्रवेश करू नये. यावर आपण सविस्तर चर्चा याच्याशी करणार आहोत. आसिफ भाई, आपका विदर्भ शासन न्यूज में स्वागत है. एका संचालकाने जे आहे तुमच्यावर आरोप केलेला आहे की तुम्ही भगवा रंग एपीएमसीच्या परिसरामध्ये भगवा रंग घालण्यावर तुमचा निषेध तुम्ही व्यक्त केलेला आहे आणि तुम्ही याच्यावर सूचना पण हमाल वर्ग किंवा व्यापारी वर्ग आणि कास्तकारांना दिलेला आहे. तर हे जे आरोप तुमच्यावर केलेला आहे हे आरोप खरे आहे का? हे आरोप खोटे आहे. यांनी हे आरोप सिद्ध करून दाखवावे. मी कोण्या शेतकऱ्यांना कोण्या हमालांना काहीच नाही म्हटले. कशावरून म्हणू? भगवा तुम्ही स्वतः घालतो ना. भगवाचा मला काही विरोध नाही आहे. हे जे माझ्यावर जे आरोप लावतात हे खोटे आरोप आहेत. काहून की यांनी जे अविश्वास आणला होता त्या अविश्वासाच्या मागे मी यांच्या पाठीशी नाही आहो. मी सुनील गावंडेच्या पाठीशी आहो. मला जे सत्य वाटते ते सत्य माणूस सुनील गावंडे आहे. हे लुबाडणारे माणसं आहे. तुम्ही किती वर्षापासून एपीएमसी मध्ये आपली सेवा देतात? मी एपीएमसी मध्ये 30 वर्षापासून सेवा देत आहो. अच्छा. हो, आजपर्यंत माझा काही विरोध नाही आहे. कोणीही शेतकऱ्याला तुम्ही विचारा, मी आजपर्यंत काही असं वाईट काम नाही केलं आहे. मध्यंतरी जे आहे सभापती सुनील पाटील गावंडे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता आणि तुम्ही त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले. तर त्या मुद्द्याला घेऊन विरोधक जे आहे हे तुमच्यावर तापलेले आहेत काय, असं तुम्हाला वाटत आहे का? विरोधक वाटले हे मोठमोठे नेतेचा हात आहे याच्यामध्ये. हे मोठमोठे नेते आहे त्यांचे हात आहे याच्यामागे की तुम्ही अविश्वासा मागे आमच्या पाठीशी यावं. यांनी माझ्यावर पैसेचं हे ठेवलेलं आहे. 25 लाख 30 लाख आम्ही तुम्हाला देतो, तुम्ही आमच्यासोबत या. ते पैसेचा मी इन्कार केलेला आहे. मला पैसा नाही पाहिजे, मला माणूस पाहिजे. हे जो सुनील पाटील गावंडे एक नंबरचा चांगला माणूस आहे. त्यानंतर हमाल वर्गाचा मुद्दा आहे ते या मुद्द्याने बाजूला ठेवून हे मुद्दे जे उभे झाले याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? कास्तकार सोबत तो मी राहीन, याच्या पुढे राहीन. कास्तकार जो आहे कास्तकाराचे मतेच आम्ही आहो. आणि राहिला हमालाचा, हमाल आणि कास्तकार मिळून आम्ही एकजूट राहू. कोणावर काही आता येऊ नाही देणार आम्ही. आंदोलनाचा इशारा पण त्यांनी दिलेला आहे. यावर तुम्ही काय सांगाल? हे पहा, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, शिंदे सेना जी आहे हे हिंदुत्ववादी पक्षच आहे. सर्व समान हिंदू मुस्लिम समान एक साथ पाहिजे, त्यासाठी आम्ही आहोत. आता तुम्ही म्हटलं की शिवसेना जे हिंदुवादी पक्ष बरोबर आहे, त्यांची विचारधारा हिंदुवादी असेल, विषय नाही आहे. पण त्यांनी ते मुस्लिम समाजाला सोबत घेऊन चालत आहे. आता भरपूर मुस्लिम समाजात ते आपले लगेच जे विधानसभा झाली, लोकसभा झाली, त्यांना उमेदवारी पण दिली होती. मग तुम्ही कसं म्हणाल? हे तुम्ही प्रदीप मलेचंच विधान पाहा. त्यांना स्टेटमेंट दिलेलं आहे ना, हिंदूवादी तुम्हाला पसंत असेल तो शिंदे सेनेमध्ये राहा, ना तो तुमचे राजीनामे द्या आणि तुम्ही बाहेर जा. त्यांचं ते व्यक्तिगत आहे, त्यांनी केलं असून त्यांनी आपले विचार मांडले.
आपला मेन मुद्दा आहे, तुम्ही जे हे म्हटलेलं आहे याच्यावरच आपल्याला मेन याच्यावर चर्चा करायची आहे. तर आता तुम्ही सुनील पाटील गावंडे यांची पाठीशी आहे आणि राहणार पण आता तुम्ही स्पष्ट म्हटलेलं आहे. हो. तर तुमचा आता याच्यावर जे आरोप झालेले आहे याच्यावर तुमचं समोरचं पाऊल काय राहणार आहे? यांच्यासोबत तुम्ही राहणारच आहे. यांनी माझे जे विरोधक आहे यांचे मागे मोठे मोठे नेतेचे हात आहेत. हे अविश्वास आणण्याकरता मोठे मोठे नेतेचा हात आहे. ज्यांची चालत नाही आहे त्यांनी माझ्यावर लय त्रिशा टाकलेली आहे. 25 लाख घ्या, 30 लाख घ्या, इथपर्यंत माझ्या परिवाराला सुद्धा यांनी तंग केलेला आहे घरी. मला हे समजून नाही लागलं का माझ्या जीवाचं मी काय करू. या कारणास्तव मी यांच्या हिच्यात आहे. भगव्या रंगाच्या विरोधामधून विरोधकांनी काही लेखी तक्रार तिथं दिलेली आहे का? नाही, लेखी तक्रार काहीच नाही. हे जे आहे हेच आपले वरचेवर संचालक 2-4 तेच मला विरोध करून राहिले. ते त्यांचं हे म्हणणं आहे का तुम्ही आमच्या सोबत या. मी त्यांच्यासोबत जाणार नाही आहे. ठामपणे मी सुनील पाटलासोबत उभे राहणार आहे. हमाल वर्ग, व्यापारी वर्ग आणि कास्तकार वर्गाला काय आव्हान राहणार आहे? हे जे आहेत हे साले माझे घरचे मेंबर्स आहेत. आणि जे राहिलं छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, मौलाना अब्दुल कलाम आझाद, मी यांना सर्वांना मानणारा माणूस आहोत. माझे तो काही जातीभेद नाही आहे. मी यांना निष्ठावान एक साथ घेणार चालणार माणूस आहोत. आसिफभाई, तुम्ही जे आज भगवे छापी धारण करून आपल्या मला इंटरव्ह्यू द्यायला इथं उपस्थित आहात, तर हे भगवा इंटरव्ह्यू आहे म्हणून तुम्ही धारण केलेलं आहे की नेहमी तुम्ही भगवा घालत असतात? नाही, हे तर मी नेहमी भगवा घालतो. असं नाही काय आज इंटरव्ह्यू आहे म्हणून घालतो. तुम्ही कुठे पहा, मी नेहमी भगवा वापरतो. आणि हे झाल्यावर नगर परिषदेचे जेवढे मेंबर निवडून आले त्यावेळेस पूर्ण गुलाल आम्ही आमच्या अंगावर घेतला. आम्हाला त्याचा विरोध नाही आहे. मग आम्ही भावी छापीचा विरोध कशाला करू? हे कधीची बाब आहे गुलाल अंगावर घेतलं? कोणत्या वर्षाची आहे हे? या 25ची नगर परिषदची जी निवडणूक झाली गणी आता आहे काँग्रेसमध्ये जे निवडून आले ते आता सिनेमध्ये गेले त्यावेळेस आम्ही पूर्ण गुलाल अंगावर घेतलेला आहे. अच्छा अच्छा. तर मित्रांनो, यांचं स्पष्ट धोरण आहे काही भगवा रंगाला किंवा भगव्या छापीला यांचा विरोध नाही आहे. हे स्वतः भगवा धारण करणारे आणि छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मौलाना अबुल कलाम आझाद, हजरत टिपू सुलतान आणि जेवढे थोर महापुरुष आहेत त्यांच्या विचारावर चालणारी यांची धोरणं आहे. आणि स्पष्ट भूमिका यांची आहे की आम्ही नुकतेच जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या त्यामध्ये यांनी भगवा गुलाल स्वतः आपल्या अंगावर घेतलेला आहे. कारण यांचा एक स्पष्ट मेसेज असा आहे की महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज पण माझे आहे. महामानव संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण माझे आहे. आणि पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम पण माझे आहे. हजरत टिपू सुलतान पण माझे आहे. जेवढे थोर पुरुष आहे मी त्या विचाराचा माणूस आहे असं स्पष्ट मत आसिफभाई यांनी व्यक्त केलेलं आहे. त्यांचं स्पष्ट धोरण आहे की जे व्यापारी वर्ग आहे, जे कास्तकार वर्ग आहे आणि जे हमाल वर्ग आहे आणि एपीएमसीच्या परिसरामध्ये जेवढे लोक आहेत हे माझा एक परिवार आहे. आणि माझ्या परिवारासोबत या परिवारामध्ये जे आहे सर्व जाती धर्माचे लोक आहेत. आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना आसिफभाई हे घेऊन चालणारे व्यक्ती आहे असं यांनी आपल्या चॅनलला स्पष्ट मत व्यक्त केलेलं आहे. खरोखरच यांच्यावर जे आक्षेप होत आहे, यांच्यावर जे आरोप लागत आहे, खरं आहे का हे खोटं आहे हे पाहण्यायोग्य ठरणार आहे. याबद्दल हा इंटरव्ह्यू तुम्हाला कसा वाटला आणि याच्यावर तुमचे विचार काय आहे कॉमेंटमध्ये नक्की सांगाल. मी नावेद सय्यद, विदर्भ शासन, दर्यापूर. धन्यवाद.